नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ मैत्रिणींनो. खूप थंडी वाजते, खूप थंडीचा कडाका पडला आहे. मग आज काय बनवायचं अगदी थंडी घालवण्यासाठी आपल्या अंगातली, की अशी झटपट थंडी गेली पाहिजे. पहा इथं मस्तपैकी 1 वाटी विलायची घेतलेली आहे आणि अर्धी वाटी सुंठही घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही, सुंठ ही खूप कडक असते आणि तिला काय फोडल्याशिवाय आपल्याकडं गत्यंतर नसतं. मी आता फोडून बघते, जी नाही फुटन ती आपण गोट्याने फोडणार आहे. मग चला, आज मस्तपैकी अंगात अशी तरतरी आली पाहिजे की आपली थंडी अगदी 5 मिनटात गायब झाली पाहिजे. मग आपल्याला काय बनवायचं आहे आज? चला, विलायची अगदी खरपूस, अगदी साधारण नॉर्मल अशी भाजून घ्यायची बरं का, फक्त गरम करायची, जास्त काही तिला हे करायचं नाही आहे. विलायची आणि त्याच्याबरोबर आपल्याला हे सुंठसुद्धा गरम करायची. पाहू शकता, हे बघा, अशी मस्तपैकी अशी साधारण गरम करणार आहे की तिला असं थोडासा कडकपणा आला पाहिजे. आणि ह्या थंडीमुळं काय होतं, आपली प्रत्येक वस्तू अशी लूज पडते, अशी सादळत्यात वस्तू. मग त्याच्यामुळं अशा साधारण गरम करून घ्यायच्या बघा कढईत. काय आपल्याला त्याला असं खरपूस वगैरे भाजायचं नाही, फक्त गरम झालं पाहिजे आणि त्याला एक कडकपणा आला पाहिजे मैत्रिणींनो. अशा पद्धतीने ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि खरंच हा एवढा पौष्टिक म्हणजे असा मसालेदार आपण बनवणार आहे त्याचा चहा. आता हा मसालेदार चहा कसा बनवायचा आणि अंगातली थंडी कशी घालवायची, मग ते तुम्ही पाहसानच पुढे. पहा, ही सुंठ मी अगदीच फोडून घेणार आहे. जरा कडकच असती, ती काय आपल्याला हाताने वगैरे तुटणार नाही, सुरीने बी तुटणार नाही. मग अशी फोडून घेऊन येऊ का, असे मी तुकडे टाकणार आहे त्याच्यात, कारण की आपल्या मिक्सरच्या भांड्याला सुद्धा त्रास नाही झाला पाहिजे ते वाटताना मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही, ही संपूर्ण मी अशी तुकडे करून घेणार आहे ह्या वाटीत. मैत्रिणी, व्हिडिओ खूप खास आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. पूर्ण मी अशी ही सुंठ म्हणजे आपण कसं आहे, जे आलं असतं, आलं हे वल्लं असतं आणि ज्यावेळेस ते आलं सुकतं त्याला सुंठेचं नाव दिलेलं जातं. आलं आणि सुंठ ही एकच असते, फक्त थोडासा फरक असतो मैत्रिणींनो, कारण की ती वाळवलेली असते. आता पूर्ण मी ह्या भांड्यात विलायची टाकले पहा, त्याच्यानंतर सुंठही टाकून दिलेली. आता आपल्याला मस्त ते बारीक असं करून घ्यायचं आहे बघा. पूर्ण बारीक झालेलं आहे आणि पुन्हा जरा घोळून वरचं पुन्हा वाटून घेणार आहे. पाहू शकता, अगदी महिनाभर पुरेन एवढं आपण तयार करून ठेवणार आहे. आणि खरंच मैत्रिणींनो, असा मसाला जर चहाचा करून ठेवला ना, चहा करायला बी सोपा आणि चहा बी खूप चवदार. अगदी मसालेदार चहा म्हणतात ना, तो असा बनवायचा. मग तुम्ही आज हा मसालेदार चहा कसा होतो ते पहा तुम्ही. हे बघा, अगदी भरपूर, थोडाच कमी येणे त्या डबा भरलेला आहे हा. चला मग आता चहा ठेवूया आपण. आता चहा कसा करणार आहे, तर अर्धा कप दूध वाटणार आहे. दूधसुद्धा म्हशीचं आहे बरं का मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही, अर्धा कप दूध ओतलं आहे. 2 चमचे मी साखर घालणार आहे त्याच्यात. 2 चमचे साखर घातली की अर्धा चमचा चहा पावडर आपल्याला टाकून घ्यायची. आणि इथं आपण जो मसाला बनवला आहे तो आपल्याला चोखण चमच्याचं टाकून घ्यायचं आहे. जास्तही टाकायचं नाही एका कपाला, म्हणजे आपला चहा कसा अगदी परफेक्ट असा होतो. रंग बी खूप छान येतो पहा, सुंदर अगदी कलर आलेला आहे आणि चहाला आपल्या अगदीच घट्टपणा आलेला आहे. पाहू शकता तुम्ही. आणि असा मसालेदार चहा अगदी आपल्याला टपरीवरच भेटतो, पण आपण घरीसुद्धा करू शकतो. हा तुम्हाला जर अजून त्याच्यात काय घालायचं असेल, तुळशीची पानं, गवती चहा,
असे बरेच प्रकार आहे तुम्हाला त्याच्यात घालायसाठी. आणि खरंच खूप अप्रतिम चहा होतो. आणि थंडीच्या दिवसात हा चहा तर नक्कीच तुम्ही करून पहा आणि पिऊन पहा. अगदी तुम्हाला तरतरीत, अगदी ताजं झाल्यासारखं वाटणार. अंगातलं संपूर्ण गार जाणार. असा एवढा भारी चहा होतो हा आपला. एकदम घट्ट मसालेदार चहा. एक फुरका मारला की एकदमच भारी होतं. आणि चहा पिताना असा गपचूप नाही प्यायचा बरं का, आवाज करून प्यायचा. फुरका मारून चहा प्यायचा, तर त्या चहाची मजा काही वेगळीच असते बघा. चहा प्यायल्याला समाधान. मग हा चहा बघा किती सुंदर झाला आहे. आणि त्याच्याबरोबर अशी 5-6 बिस्किटं. खूपच छान. मैत्रिणी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच. चला मग बाय.